धावत्या रेल्वेतून प्रवास करताना सुरक्षितता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा दरवाजात उभे राहून प्रवास करणे हेही जीवावर बेतू शकते. कोकण रेल्वे मार्गावर यापूर्वीही अनेकदा रेल्वेतून पडून काहींना आपले जीव गमवावे लागले आहेत. असाच एक दुर्दैवी प्रकार महाड तालुक्यातील उंदेरी गावच्या हद्दीत वाजेवाडी येथे घडला आहे. खेड येथील तरुणाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दिवा रत्नागिरी या कोकणात जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनमधून महाड तालुक्यातील उंदेरी वाजेवाडी गावाजवळ पडून संकेत पांडुरंग गोठल वय वर्ष 20 राहणार खेड या तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. दिवा रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनमधून दादर ते खेड असा प्रवास करणारा संकेत गोठल राहणार भाडगाव कोंड तालुका खेड जिल्हा रत्नागिरी हा दरवाजात उभा असताना अचानक तोल गेल्याने ट्रेनमधून खाली पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती महाड तालुका पोलीस ठाण्याला मिळताच महाड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव व पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व पोलीस हवालदार मनीष भोईर, पोलीस हवालदार दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन महाड मधील महाशक्ती अँब्युलन्सचे अनिल चव्हाण यांच्या सहाय्याने तरुणाचा मृतदेह सुमारे 2 किलोमीटर अंतर रेल्वे पटरीवरून पार करीत महाशक्ती अँब्युलन्सच्या मदतीने महाड ग्रामीण रुग्णालयात आणला. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक तपास महाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मायने यांच्या मार्गदर्शनाखाली महाड तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहेत. शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.